वाढ झाली आहे। भारत आणि युरोपीय संघादरम्यान प्रस्तावित मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत। हा व्यापार करार भारताच्या दृष्टिकोनातून संतुलित आणि भविष्यवेधी असल्याचं मत वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केलं। युरोपीय संघासोबत भारताच्या अधिक चांगल्या आर्थिक एकीकरणासाठी हा करार उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यामुळे दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार आणि गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या कराराची घोषणा आज होणार असल्याची माहिती राजेश अग्रवाल यांनी दिली। या कराराला युरोपीय संसदेची मंजुरी अनिवार्य आहे, तर भारतात केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीची गरज आहे। 18 वर्षांच्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर हा करार पूर्ण झाला आहे। 2007 मध्ये या वाटाघाटी सुरू झाल्या होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी